काही लोकांना मी मुख्यमंत्री झाल्यापासून पोटदुखी उठलेली आहे, पोटसूळ उठलेला आहे. त्यांची पोटदुखी काही जात नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी मोफत काढलाय, तरी सुद्धा पोटदुखी जात नाही. आता तुम्ही त्यांना जमाल घोटा द्या. अरे झोपता उठता एकनाथ शिंदे, कधी उठता झोपता एकनाथ शिंदे, स्वप्नात सुद्धा एकनाथ शिंदे. का एका सर्वसाधारण घरातला मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला तुम्हाला पचनी पडत नाही? अंबरनाथ नेहमीच शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभी राहिलेली आहे. अंबरनाथ तर सगळ्या नागरिकांनी शिवसेनेवरती विश्वास दाखवला. अंबरनाथमध्ये शिवसेनेचा खासदार, शिवसेनेचा आमदार आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष हे समीकरण जे आहे गेले अनेक वर्ष जे आहे अंबरनाथकरांनी करून दाखवलेलं आहे. आणि अंबरनाथकरांनी जो विश्वास दाखवला त्यावरती अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि प्रकल्प आणण्याचं काम हे अंबरनाथमध्ये झालं. शिवसेनेने केलं. अंबरनाथमधील 95% जास्त रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. अंबरनाथमध्ये नाट्यमंदिर असेल धर्मवीर आनंदगिरी साहेबांच्या, त्याचं लोकार्पण झालं. अंबरनाथमध्ये शिवमंदिराचं काम आपण पाहत आहे की जागतिक दर्जाचं शिवमंदिराचं सुशोभीकरणाचं काम 168 कोटीचं हे देखील अंबरनाथमध्ये सुरू आहे. अंबरनाथमध्ये चिखलोली स्टेशनचं काम हे देखील शिवसेनेनेच केलं. अंबरनाथमध्ये MIDCमधील रस्ते बघा हे देखील शिवसेनेने केलं. अंबरनाथमध्ये येणारा जो MIDCचा रस्ता आहे काटे ते अंबरनाथ तो देखील शिवसेनेने केला. अंबरनाथमध्ये मेट्रो जी चिखलोली स्टेशनपर्यंत येते ती देखील माननीय शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जो प्रकल्प जो आहे हा मंजूर झाला. आणि आज अंबरनाथमध्ये ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे जे आहे ते मेट्रो येणार आहे. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये अजून काय पाणी पुरवठा योजना आहे, 168 कोटीची पाणी पुरवठा 58 कोटीची पाणी पुरवठा योजना, त्याचं काम देखील चालू आहे. काही महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि अंबरनाथकरांना कायमस्वरूपी जो आहे हा पाण्याचा प्रश्न नाहीसा होऊन जाईल. पाण्याचा चांगल्या प्रकारे सप्लाय जो हा अंबरनाथकरांना होईल. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये घनकथा प्रकल्प हा पहिल्यांदा असा भारतामध्ये होतोय की तिथे अंबरनाथ नगर परिषद, उल्हासनगर महानगरपालिका आणि बदलापूर नगर परिषद असं एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने हा प्रकल्प तिथे राबवतो. काही महिन्यामध्ये तो प्रकल्प पण पूर्ण होईल आणि जो डम्पिंगचा प्रश्न आहे अंबरनाथ, उल्हासनगर आणि अंबरनाथ या तिन्ही शहराचा पूर्णपणे बंद होईल.